नमस्कार मित्रांनो, स्नेहा समाधानची फॅमिली चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता झाली रात्री होत आली आहे. तर मी घेऊन चालले वही. तर मी कुठे चाललोय तुम्हाला सांगतो. मी चाललोय दुकानात. अजून तुम्ही विचार करायच ना, अभ्यास बी करायचा, अजून दुकानात का चाललोय. तर मला घ्यायचे कपडे. तर बघू कुठले कपडे. पहिला आम्ही गेलतो पण कपडे तिथं भेटले नव्हते, त्यामुळे आता आम्ही चालले बघू आज कपडे भेटते त्या नाही. तेव्हा चांगले कपडे दाखवले नव्हते. अजून त्यासोबत पप्पाला आलंय एक काम. तर काम मी तुम्हाला सांगतो, नक्की दाखवतो, अजून स्किप करू नका. नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिलाच. ठोक दो. तर मित्रांनो आता बघा आम्ही आलो दुकानात. तर दुकानात पप्पाला काम होतं. तर बघा पप्पा किती मेहनत करायला लागल्यात. आता कळायला लागले किती गरमी लागते. अजून पप्पालाच कळत असणार किती गरमी लागते. तर आम्ही तर एसी मध्ये बसतोय, मला तर काय कळत नाही. तर पप्पा आता करायला लागलेत काम. बघू काय करायला लागलेत. तर मित्रांनो बघा आलतो दुकानामध्ये. तर वीर आलता मोबाईल घेऊन सोबत. तर आता वीरला कपडे पण घ्यायचे होते आणि काम पण करायचं होतं. पण काम मध्ये झालं असं की आलो आशा लावून काम असं वाटलं मोठं असेल, पण काम नव्हतं एवढं मोठं. तर आता छोटीशी मेहनत करून जरा सिस्टम हे करूनच आता जायचं, कारण की गरमी पण भरपूर लागायला लागली. थांबू वाटणं झालंय. तर हो बघू शकताय बघा घाम कसा म्हणजे अंगात टप टप पडायला लागलाय. तर थांबू सकट वाटणं झालंय. तर वीर म्हणला मला दाखवा एक बार काय करताय तुम्ही. तर आता वीरसाठी आता स्पेशल भट्टी पेटवून ते काम करायला लागले. कारण की त्याला बघायचं आहे काय करतो. तर आता मला भट्टी पेटवली आहे. अजून वीरला आता दाखवायचा स्टॅम्प बनवून दाखवायचा कसं असतं सोन्याने. है ना. बघा. तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. कसा टेम्परेचर येतोय, कसा शेक येतोय बघा. तर भट्टी पुढं उभा राहणं म्हणजे काय चेष्टा नाही. तर शेक वेगळा आणि गरमी वेगळी. ही म्हणजे घामाची गरमी वेगळी आणि टेम्परेचर होईल. भट्टीच्या शेकाचा टेम्परेचर वेगळा. भरपूर टेम्परेचर आहे. तर बघा पप्पाचा घाम किती निघायला लागले. बघा टिपके टिपके पडायला लागले. थांबे नाही, जसं पाणी पडतं तसं पडायला लागलं. तर आता काम होतं चाललंय, बस थोडंच राहिलंय. तर बघा आता तर एक असंच उडलं, तर शिंपडी उडली ती. तर एकदम डोळ्यात गेलं. तर कसं झालं असणार हे मला माहित नाही, पप्पाला माहित आहे कसं झालं बघा. डोळ्यात गेलं कसं बघायचं दिसायला पण झालं होतं ना. काय काय टिपटिप पडायला लागलं. जेवढं काढलं तेवढं अजून रिटर्न येत आहे, त्यापेक्षा जास्त येत आहे. तर तुम्हाला आता दाखवतो बघा. होतच आलंय. डिप्रेशन। मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम। टिप 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 पडत लागलं. सरळ अंगावर येऊन. तर बघा आणले आता सोनं. स्टॅम्प. तर भाई असं हे सोनं कसं आहे, आता आपल्या नावाचा स्टॅम्प लागणार आहे. हे असं नाही घेतलं ना, मी खाल्लं. तर बघा नावाचं आलंय. आता लागला आपला स्टॅम्प. तर मित्रांनो बघा आता आपल्या नावाचा लागला स्टॅम्प. अगर तुम्हाला इथे यायचं असलं तर नक्की या. अजून पप्पा ही मेहनत करतात, तुम्ही ती बघून जावा. सबस्क्रायबर आहे. हे घाम बघा असा घाम पडतोय. का मोकळा घाम नाही, असा घाम पडावा लागतोय. आता बघा विचार करू शकताय एवढ्या कामासाठी एवढं पाणी पडतंय. म्हणजे अजून थोडं तासभर केलं असतं काय झालं असतं हा हाल. घाम जेव्हा निघतंय अजून चांगलं होतं. बाबा. तर मित्रांनो आता बघा आमचं झालंय काम, पप्पा झालंय काम. तर आता देऊन यायला लागलोय आम्ही. अजून घेणार आहे कपडे. तर बघू कुठली पसंत येते. अजून पप्पाची आवडीची जी बी कपडे पसंत येतात ती चांगलेच असतात हरवारी. तर बघू
कसल्या कसल्या आणता अजून तुम्हाला मी दाखवतो कुठले कुठले. तर मित्रांनो आता बघा आम्ही आता कपडे घ्यायला तर कपडे घ्यायला आम्ही असंच लवकर लवकर घ्यायला लागले. गरमी एवढी लागायला लागली ना आता आता चॉईस केली, आता सारी जाऊ उघडवायला लागले. तर चॉईस करून आता घरी नेऊन माघारी आणून द्यायचे. हे बघा सारं वल्ल व्हायला लागलंय त्यामुळे लय अवघड व्हायला लागले. बघू शकता ते पण उघडले, कामगार नाही ते त्याची पण. आता म्हणलं घरी असे बसून आणून द्यायचे. सगळं सिलेक्ट करून. तर चला बघू कुठलं पसंत. शरीराचा साईज वाढल्यामुळं कपडे पण नीट येणं झालेली बघ. सपाट्या मारायला चालू कर. एकदम तिथे जाऊन तर अजून 2-3 कलर काढून दिलेत बघा. आता 1-2-3 कलर हे पण घेऊन जातो. घरची बात आहे बघा. हे आता असं घरचं दुकान असलं का कुठले पण सेमी आहे काय बघू शकता मित्रांनो किती शर्टा झाल्या बघा. 3, 6, 9, 10, 10 4 लोरा ऐशा पट्टू. आम्हाला एक भेटत नव्हती आमच्या बापाकडून आणि तुमची करम बघा. वा. तर मित्रांनो बघा आता यातले 2-4 सिलेक्ट करणार मग आणून देणार है ना. माल घेतले. तर आता चला घरी जाऊ अजून मम्मीला दाखवू. मम्मीला जी बघा, कपड्यावाला दुकानामध्ये किती माल ठेवावा लागते तरी पण कस्टमरला कमीच पडतंय बघा. होय, माल किती भरलाय आणि अजून आत आणतंय भाऊ, आणतंय का ते शरीर कमजोर झाले. कपडे दाखवा शरीर बघा त्याचे कपडे वाटून 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 कमजोर झाले. तर मित्रांनो आता बघा आम्ही पोचलोय घरी. तर घरी आणलं तर कपडे तर दाखवतो मम्मीला. तर मित्रांनो बघा आता आलोय घरी. तर घरी आल्या आल्या काय उद्घाटन होतंय आमचं बघू द्या. काय उद्घाटन व्हायचं? कामासाठीच गेलतो. तुम्हाला वाटलं मी राहू? त्या दुसऱ्या मम्मीनं मला अडवलं होतं. हा म्हणली नाही हो. म्हणून ती याचा दिवसा माझ्या घरी राहावा. थांबायचं होतं ना मग. थांबायचं होतं. मग काय म्हणाल का माझी मोठी बहीण. मी काहीच म्हणत हा? मी काहीच म्हणत नाही. बायको. मी चांगली आहे. तर मित्रांनो बघा मी एवढं बाहेर येऊन कसं हाल होते बघा. निक्क पूर हाल घामाने पूर्ण शरीर ओलं होऊन जाते. कळतंय कसं आहे मेहनत. तरी तू मेहनत अशी केली नाही तर बघा आता एसी मध्ये येऊन आता कुठं तर सुका श्वास येतोय बघा. बाहेर जायचं म्हणलं लय अवघड आहे ना. लय अवघड आहे. तर बघू आता उपवास होता. उपवास तर मगाशी खाल्लं गेलं माझ्याकडे चुकून. तर आता करूया मस्तपैकी जेवण. मस्तपैकी आणलंय पनीर. तर आता पनीरची भुर्जी. चेंजिंग करायला घेतलेले कपडे घालून बघायला लागलाय. हे नको. हा तर बघ एक 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 करून सगळं आता घरी आलेल्या प्रमाणात घालून बघणार. मग पसंत करणार कुठले कुठले पसंत पडते है ना. हे एवढं पसंत. कपडेवाला ते ओळखीत असल्यावर हे सुविधाचा फायदा असतोय की एकदम आणाय. कारण की तर गरमीत त्याला बी घालता येत नाही ती म्हणजे देता येत नाही ती ह्याला पण घालता येत नाही. त्यासाठी मी घरीच घेऊन आलतो. त्यामुळे आता त्याला सोपं झालंय आपलं.